मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला विचारतो, तुम्हाला जास्त थंडी वाजते का, असं म्हणून तो तिला एक शॉल देतो. तर सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते. त्यानंतर तो म्हणतो, हे थर्मामीटर घ्या, मी मागवूनच ठेवलं होतं, म्हटलं ताप आहे की नाही हे चेक करायला. सायली आता थर्मामीटर घेते. थंड हवेची झुळूक आतमध्ये येते असं म्हणून अर्जुन इकडे तिकडे पाहू लागतो आणि पटकन खिडकी लावून घेतो आणि सायलीला विचारतो, बरं वाटतंय ना आता तुम्हाला, ताप नाहीये ना तुम्हाला, असं म्हणून तो चेक करतो. तर आता सायलीला ताप नसतो. तेवढ्यात तिथे वेटर चहा घेऊन येतो. अर्जुन म्हणतो, मी तुमच्यासाठी गरमागरम आल्याचा चहा मागवला होता, हा पिऊन घे. सायली आता चहा घेते आणि पित असते. त्यावेळी अर्जुन एका विचारात असतो की सायली त्या स्विमिंग पूल मध्ये कशी पडली आणि तो सायलीला विचारू लागतो, सायली तुम्ही कसं त्या पूल मध्ये पडलात, तुम्हाला चक्कर वगैरे आलेली का, तुमचा तोल वगैरे गेला होता. त्यावेळी सायली बोलते, कोणाचा तरी चुकून धक्का लागला आणि मग मी स्विमिंग पूल मध्ये पडले. त्यावर अर्जुन म्हणतो, मला तर काहीतरी वेगळंच वाटतंय. त्यावेळी सायली देखील विचारात पडते, पण अर्जुन विषय टाळतो आणि म्हणतो की तुमच्यासाठी सूप मागवू का, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यावेळी सायली म्हणते की नको सर, मी चहा पिते ना आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही आता आराम करा, झोपून घ्या तुम्ही. आणि अर्जुन तिच्या अंगावरती ब्लँकेट टाकतो. तर सायलीला झोप येत नसते. तिच्यासोबत जे काही घडलं आहे ते आठवून तिला अस्वस्थपणा आलेला असतो. अर्जुन म्हणतो, मी आता जेवणाचं काहीतरी बघतो, तुम्ही आराम करा. सायली ठीक आहे म्हणतो आणि अर्जुन तिथून निघून जातो. तर दुसरीकडे सगळेजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात. त्यावेळी प्रताप कल्पनाला म्हणतो की ट्रिपवरून आल्यानंतर एवढी सरबराई होणार असेल ना, तर चल आपण पण कुठेतरी ट्रिपला जाऊन येऊयात. तेव्हा सर्वजण हसू लागतात. अस्मिता मध्येच म्हणते, असं ट्रिपला जाणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं ना. त्यावेळी कल्पना आणि प्रतापला अस्मिताचा खूप राग आलेला असतो. त्यावेळी ते तिला बोलतात, काही हवं असेल तर मागून घे, पण आता गप्प बस जरा. त्यावेळी काय झालं असं पूर्णाजी विचारू लागतात. त्यावेळी अस्मिता गप्प बस. त्यावेळी पूर्णाजी विचारते, मला अर्जुन कुठे दिसत नाहीये आणि ती मुलगी सुद्धा दिसत नाहीये कुठे स्वयंपाकघरात लुडबुड करताना. त्यावेळी अस्मिता पटकन म्हणते की ते दोघे माथेरानला गेलेत हनीमून साठी. हे ऐकून पूर्णाजी संतापतात आणि प्रताप आणि कल्पनाला विचारू लागतात, खरंच ते तिकडे गेलेत का. आता हे दोघेही काहीच बोलत नाहीत. तर पूर्णाजी म्हणतात की तुमच्या गप्प राहण्यामध्येच उत्तर आहे, त्यांनी मनमानी केली आणि तुम्ही लगेच मान्यही केली का. त्यावेळी कल्पना म्हणते की लग्न झाल्यापासून ते कुठेही फिरायला गेले नाहीत आणि हनीमूनला सुद्धा गेले नाहीत ना, म्हणून मीच पाठवलं त्यांना. त्यावेळी अस्मिता बोलते की पूर्ण आजीने कुठे मान्य केलंय त्यांचं लग्न तेव्हा. त्यावेळी अश्विन रागातच म्हणतो, त्यांचं लग्न झालं नाही असा अर्थच होत नाही ना. त्यावेळी मम्माचं काय चुकलं असं अश्विन पूर्ण आजीला विचारतो. तुझ्या मम्मानेच ठरवलंय, आता मी तरी काय बोलणार असं पूर्ण आजी म्हणतात. त्यावेळी ती सासू आहे का तू सासू आहे असं अस्मिता विचारू लागते. त्यावेळी कल्पना रागातच म्हणते, जिथे तुझा संबंध नाही तिथे तू बोलूच नकोस. त्यावेळी प्रताप म्हणतो, जेवताना काही विषय काढायची गरज नाही, पूर्ण आजींना जेवण करू देत. तर इकडे अर्जुन बाहेर बसलेला असतो आणि मनातल्या मनात म्हणत असतो, मिसेस सायलींना चेंज पाहिजे, म्हणजे त्यांना बरं वाटेल, काय करावं. आणि तो उठत असतो. त्यावेळी त्याचा एका माणसाला धक्का आणि त्या माणसाच्या हातून एक पॅम्पलेट खाली पडतं. त्यावेळी त्या पॅम्पलेट वरच अर्जुन सर्व काही वाचतो आणि त्यावर काही पॉइंटची नावं असतात. अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, हा इथेच न्यायला पाहिजे सायली. आणि पटकन तो रूम मध्ये येतो आणि सायलीला म्हणतो, पटकन रेडी व्हा, आपल्याला जायचं आहे साइड सीन बघायला. तर तेव्हा सायली ठीक आहे म्हणते. तर दुसरीकडे अस्मिता प्रियाला फोन करते आणि विचारते की काय ग, तुझ्या हाती काय पुरावे लागले की नाही. त्यावेळी प्रिया म्हणते, नाही ग, अगं ते दोघे अगदी खरे नवरा बायको असल्यासारखे वागतात आणि मला काही करताच येत नाही. त्यावेळी अस्मिता म्हणते, तू डायरेक्ट त्यांच्या रूम मध्ये घुस. त्यावेळी इकडे प्रिया मनातच म्हणते, तिथूनच ऑर्डर सोड, मी काय नोकर आहे का तुझी. त्यावेळी प्रिया बोलते की हा ठीक आहे, मी पाहते. हे त्या प्रताप काकांच्या मित्राचं हॉटेल असल्यामुळे मला काहीच करता येत नाही.